अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो, बघाच शुक्रवार आजच्याच दिवशी आलेली आहे ज्येष्ठ मासातील ज्येष्ठ अमावस्या। आज ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे। बघा, आज असणारी अमावस्या ही सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। वर्षात जेवढ्या अमावस्या येतात ना, त्यापैकी ज्येष्ठ अमावस्या ही पितरांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी, संकटांचा नाश करण्यासाठी, इडापिडा आपल्या घराला किंवा घरातील कुठल्या सदस्याला जर काही नजरबाधा झालेली असेल तर त्या नजरेतून आपल्या घराची मुक्तता होण्यासाठी, संपूर्ण वास्तुदोष संपवण्यासाठी ही आज ज्येष्ठ मासात आलेली अमावस्या अत्यंत प्रभावी आहे। खरं तर मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येचे असंख्य उपाय, असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो आज सायंकाळी आपल्याला करायचा आहे। बघा, एक नारळाचा किंवा श्रीफळाचा हा उपाय आहे, जो मी स्वतः प्रत्येक अमावस्येला न चुकता करते। नारळाचा हा एक उतारा तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला बाधांतून मुक्तता करण्यासाठी करू शकता। घरातील लहान बाळ, म्हातारी व्यक्ती किंवा कुणीही असेल ज्याला खूप नजर लागलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीला सतत नजर लागण्याची सवय आहे, त्यामुळे तो सतत आजारी पडतो, तर तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता। शिवाय तुमच्या घरात जर धनाचे मार्ग बंद झालेले असतील, कितीही कष्ट मेहनत केली तरी लक्ष्मी काही घरात येत नसेल, सतत पैशांची आर्थिक चणचण ही सतत तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही आपली लक्ष्मी खुली करण्यासाठी, लक्ष्मीची बाण खुली होण्यासाठीही हा उपाय करू शकतात। तुमचं एखादं वाहन असेल, म्हणजे 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, की ज्याची तुम्हाला अपघाताची भीती वाटत असते किंवा थोडक्यात कधीतरी तुम्ही वाचत असता, बऱ्याच वेळा सतत एकतर गाडी पंक्चर होणं किंवा मोठी गाडी असेल तर गाडीचा टायर फुटणं असेल किंवा काहीतरी एखाद्या झाडाला आदळणं असेल, म्हणजे काही ना काही वाहनांची पण तुम्हाला भीती वाटत असते, तर तुम्ही आपल्या वाहनांचं संरक्षण करण्यासाठीही हा उपाय करू शकता। मग आता अत्यंत प्रभावी उपाय आहे, उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, प्रत्येक आपल्यापैकी असंख्य लोक खरं तर असे आहेत की जे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी न चुकता ही नारळाची सेवा करतात। आता बरेचसे नवीन लोक आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि ज्यांना अजूनही या सेवा किंवा हे उपाय माहिती नाहीयेत, तर त्यांच्यासाठीही हा खास उपाय आहे। आणि जे लोक हा उपाय विसरले असेल की ताई आम्ही गेल्या वर्षी केला, आदल्या वर्षी केला, पण आता आम्ही विसरलो होतो, तर आवर्जून ही सेवा करा। सगळं विसरा, पण ही नारळाची सेवा अमावस्या तिथीला चुकूनही विसरू नका। ह्या सेवेने सदैव तुमचं संरक्षण होत राहील, तुमच्या घराची बाण नेहमी खुली राहील। घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर काही कोणाची नजर लागलेली असेल तर त्या नजरेतून नेहमीच तुमची मुक्तता होत राहील। आता काय करायचंय बघा, या उपायासाठी एक नारळ घ्यायचा आहे। नारळ घरातच आहे, ओटीचा आहे, जुना आहे, तर असा नारळ नको। नवीन कोरा करकरीत बाजारातून एक छानपैकी नारळ आणायचा आहे। दुकानात कुठेही तुम्हाला 20-25 रुपयाला नारळ मिळेल। 20 रुपये खर्च कराल, पण आयुष्यभर तुमचं त्या एका गोष्टीने खूप संरक्षण होईल आणि जे पैसे दवाखान्यात बाकी ठिकाणी जातात ते वाचतील। ठीक आहे, फक्त 20 रुपयाचा 25 रुपयाचा एक नारळ तुम्हाला अमावस्या तिथीला आपल्या घरी आणायचा आहे। संध्याकाळी 5च्या पुढे, रात्री 12च्या कधीही ही सेवा करा। जो नारळ तुम्ही आणलेला आहे तो थोडासा स्वच्छ धुवून घ्या, थोडा 5 मिनिटं सुकवून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू घ्यायचंय। हळद कुंकू मिक्स करा, त्यात थोडंसं पाणी घाला आणि त्या नारळावरती एक त्रिशूल काढा। नारळाचा हा शेंडीचा भाग वरती आणि त्याचा जो खालचा मोठा भाग असतो तो खाली, अशा पद्धतीने हा नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचंय। काय त्रिशूल काढलेला हा जो नारळ आहे, हा नारळ तुम्हाला तुमच्या दोनही हातात घ्यायचा आहे आणि तुमच्या घरातील जो सदस्य सतत आजारी असो किंवा ज्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, त्या व्यक्तीला एका ठिकाणी बसायला सांगायचंय। लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला 3-4 व्यक्तींसाठी हा उपाय करायचा असेल तर त्यानुसार नारळ घ्यायचे। एका वेळी फक्त एकाच व्यक्तीसाठी तुम्ही नारळाचा उतारा करू शकता। ठीक आहे, मग तुम्हाला हा नारळ त्रिशूल काढलेला हा नारळ दोनही हातात घ्यायचा आहे। त्याचा शेंडीचा भाग पुढे असेल आणि त्याचा मोठा जो थोडा भाग असतो तो खाली असेल, अशा पद्धतीने हा नारळ ओंजळीत घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीवरून वरपासून खालपर्यंत, अगदी पायापासून डोक्यापर्यंत 7 वेळा हा नारळ असा ओवाळून घ्यायचा आहे। ओवाळून घेत असताना तुम्ही कुठेही काही बोलायचं नाही,
तुम्ही ज्यावरून हा उपाय करताय त्या व्यक्तीलाही अजिबात कुणाशी बोलायला सांगायचं नाही. हा नारळ 7 वेळा ओवाळत असताना फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. घराच्या बाहेर हा नारळ घेऊन जायचा. जिथे मोकळी जागा असेल, शेत असेल, रान असेल, झाडं झुडप असेल तर त्यामध्ये हा नारळ फेकून द्यायचा. फेकूनही देऊ शकतात, फोडूही शकतात. फक्त याची काळजी घ्यायची की कुणाच्या तरी पायाखाली जाईल, कुणाच्या तरी घरावर पडेल, तर हे नको. कुणालाही आपल्यामुळे उगाचच काही त्रास नाही झाला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही तो नारळ घराच्या बाहेर फेकून द्याल किंवा घराच्या बाहेर तुम्ही घेऊन जाल त्या क्षणात घरातली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, त्या व्यक्तीमध्ये असणारी सगळी बाधा, इडापिडा, संकट सगळं त्यामध्ये शोषलं जाईल. आणि घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही हा नारळ फेकाल तेव्हा ते सगळं घराच्या बाहेर संपून जाईल, नष्ट होईल, घराच्या बाहेर ते निघून जाईल. मग आपलं दुःख, आपलं संकट कुणाच्याही घरावरती नाही टाकायचं, कुणाच्याही कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला नाही द्यायचं. तर ते आपण फक्त घराच्या बाहेर फेकून द्यायचं. कुठला कुडा कचरा असेल, गटार असेल तर त्यात तुम्ही हा नारळ टाकला तरीही चालेल. हा उपाय तुम्हाला फक्त एका व्यक्तीसाठी एका वेळी करता येणार आहे. दुसऱ्या व्यक्तीसाठी करायचं असेल तर दुसरा नारळ घेऊन सेम याच पद्धतीने करायचं आहे. तुमची मोठी गाडी असेल, म्हणजे तुमची 4 व्हीलर असेल, बाईक असेल, जर त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठीही सेपरेटली एक नारळ घ्यायचा आहे. याने तुमच्या गाडीला कधीही अपघात होणार नाही. तुमच्या गाडीला कुणाची नजर लागलेली असेल तर त्या नजरेतून गाडीची मुक्तता होईल. वर्षभर तुमची गाडी व्यवस्थित चालत राहील. पण प्रत्येक अमावस्येला न चुकता ही सेवा करायची. नारळाची, श्रीफळाची ही एक सेवा तुम्हाला बाधांपासून, वाईट शक्तींपासून नेहमी संरक्षित ठेवील आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने अमावस्या तिथीला हा उपाय नक्की करा. जे लोक करत आहेत त्यांनी कंटिन्यू करा. जे लोक विसरलेले आहेत त्यांनी या अमावस्येपासून सुरू करा. आणि ज्यांना काही माहितीच नाही त्यांना तर मी सांगितलेलं आहे, तर त्यांनी तर या अमावस्येपासून हा उपाय करा. खूप सुंदर अनुभव तुम्हाला अगदी काहीच दिवसांत यायला सुरुवात होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.